महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार मंडळी, सध्या आपण खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या माध्यमातून आपण सध्या खिलार गाय बैलांचं आरोग्य किंवा त्यांचं बैलांना ब्रीडिंग क्षेत्रामध्ये किंवा शर्यत क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने त्यांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे, खुराक असेल तर खुराकाचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आज आपल्यासोबत येथील जिल्हा बेळगाव तालुका चिक्कोडी शिरगुप्पीमधील रोहित पाटील आपल्यासोबत आहेत. दादा नमस्कार. आता आपण काय एक्झॅक्ट करणार आहोत किंवा काय आहे त्याबद्दल आम्हाला माहिती द्या सुरुवातीची. नमस्ते दादा. हे फर्स्ट ऑफ ऑल म्हटलं तर हे मेन जे आपण जे आज आयुर्वेदिक वनस्पती घालून जे बनवणार आहे हे आपण फीड तर म्हणू शकत नाही दादा, पण बऱ्यापैकी आता जर असं बाहेरनं आम्ही मेडिकलमधनं पण कसं आता मेडिसन वगैरे वापरून जे बैलांचं किंवा गायींचं प्रॉब्लेम सॉल्व करतो, त्याच्यासाठी इम्युनिटी आणि जे प्रॉब्लेम्स आहेत ते मी तुम्हाला बोलतो दादा. त्याच्यासाठी हे मेन आज आपण फॉर्म्युला करणार आहे. त्याच्यासोबत नॉर्मल बैलाला गायीनं पण चालतंय, घालायला काही अडचण नाही, पण जे मेन प्रॉब्लेममध्ये आहेत त्यांना तर हे रामबाणचं औषध आहे दादा. आणि हे 100% नॅचरल आहे. ह्याच्यात आपल्याला पंजाब असू दे किंवा गुजरातचं रमेशभाई असू देत त्यांचा फॉर्म्युला आणि चरक संहिताचा फॉर्म्युला, परत आपलं नितेश ओझा सर आमचे गुरु, त्यांच्या सगळ्यांच्या कॉम्बिनेशनमध्ये आपण अजून थोडा ॲड करून हे केलेलं जबरदस्त नॅचरल फॉर्म्युला आहे दादा. हे फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यात फर्स्ट जे महत्त्व आहे, हे जे आता वळू बैलांचं आता जे सध्या काळातलं जे परिस्थिती झालं आहे दादा, गाई लोड होऊन वळू बैल बंद पडणे किंवा बैल भरवलं तरी गाई त्याच्याकडनं गाब न राहता हे एक लई मोठा प्रॉब्लेम आहे दादा. किंवा गाईवरती बैलच माउंट न होणे, हे बैलांमधनं प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आहे दादा. आणि परत गाईंमध्ये एक असली टॉपची गाई दादा, पण ते बऱ्याच दिवस झालं ते भाकड आहेत, ते गाबच न जातात, मग त्याच्यासाठी पण हे वापरू शकतोय. हे फर्स्ट ऑफ ऑल ह्याच्यासाठी आहे दादा. सेकंडरी जर तुम्ही नॉर्मली पण सगळ्यांना प्रिकॉशन म्हणून पण वापरू शकतोय, पण वळू बैलाला आणि जे प्रॉब्लेमॅटिक गाय त्यांना तर कंपल्सरी येईल गापो, त्यांच्यासाठी तर कंपल्सरी हे पाहिजेच झालंय दादा. ओके, तर आता आपण काय चालू करतोय, म्हणजे काय दाखवणार आहोत, कशा पद्धतीने हे बनणार आहे गोष्ट? आता ते समोरच बनवूया दादा. आणि परत शर्यतीचं बैलाला जर हे वापरलं तर त्यांचं काय सेक्शुअलचं काय त्यांच्यात ॲक्टिव्हिटी नसते स्टार्टिंगला, पण जर आपण शर्यत नंतर जर त्या बैलाचं जर वासरू घेणार असेल, परत आपल्याला वळू म्हणून चांगलं पळणारं बैलांचं जर तयारी करायचं असेल तर 100% आपण मग त्याला पण हे 3 महिने देऊन ते रोज 10 जरी गेलं तर ह्या वळू बैलाला हे होणार नाही, लोड होणार नाही. आणि एका गाईला भरलेला जे एनर्जी लॉस आहे ते 10 गाई भरलं तर पण त्याचे होणार नाही, वळू बैल असू दे किंवा हे. आणि शर्यतचं बैलाला पण पळायला हे एनर्जी चांगला भेटणार, कारण हे नॅचरल मध्ये असल्यामुळे. ओके, आता प्रोसेस चालू करूया. हो, येस. आता ह्याच्यासाठी दादा आपल्याला जे उडद डाळ म्हणून आहे, जरा उडीदचं जे डाळ असते दादा, ते उडीदचं डाळ आपण हे बघू शकताय. हे ऑर्गॅनिक मधलं उडीद डाळ लागणार. रॉ मटेरियल पहिला सांगतो दादा तुम्हाला. हे उडीदचं डाळ लागणार. आणि खपली गहू पेक्षा पण एक जुनी गहू येते, आपल्या कन्नडमध्ये त्याला हलगोदी म्हणतात, ते मी सांगतो तुम्हाला मराठीत काय म्हणतील, ते पण लागणार दादा. त्याच्यानंतर देशी गाईचं तूप लागणार. ओके, देशी गाईचं तुपानंतर शतावरी, सफेद मुसळी, अश्वगंधा, नागकेसर, सोंठ, हळद, पुनर्नवा, गूळ आणि शिलाजीत, गोक्षरू, बिदारीकंड, माशपर्णी, तुळसी. आणि हे टोटल 12 हे वनस्पतीचं एक आपल्याकडं आपण कॅटल फीडचं आपलं फॅक्टरी आहे दादा, तिथं वापरतो. हे 12 वनस्पतीचं मिक्स आहे. हे 12 वनस्पती सोडून आणि एवढं ह्याला एक्स्ट्रा लागतात. आपण कॅटल फीडमध्ये जर आपलं फीड घेतलं तर हे 12च भेटणार, पण हे स्पेशल केसमध्ये मेडिसन म्हणून हे बाकीचं पण 7-8 वनस्पती हे भेटणार दादा ह्यांना. मग ह्याच्यात आम्ही ओपनली फॉर्म्युला सांगतोय दादा. शेतकरी त्यांनी घरी पण करू शकतात, नाहीतर ऑर्डर घेऊ पण शकते दादा. पण ह्याच्यात महत्त्वाचं हे आहे की ह्याच्यात वनस्पतीचं क्वालिटी फक्त मॅटर करते, कारण लई फसवणूक होते दादा वनस्पतीमध्ये. 100% नॅचरल फॉरेस्ट हार्वेस्टेडच वनस्पती वापरायला लागते. जेव्हा आपण मेडिसन म्हणून जातोय दादा तेव्हा क्वालिटीला कॉम्प्रोमाइज चालत नाही. ओके,
हे सगळं मटेरियल क्वालिटीचंच लागतंय दादा. ओके. तर आता पुढे हे बनवण्याची काय प्रोसेस असते याच्यामध्ये मी किंवा क्वांटिटी आता सांगू काय दादा, बनवताना सांगू. हा नाही अगोदर सांगा ना, म्हणजे थोडस एकदा लिस्ट मध्ये आता आम्हाला. आपल्याला उडदचं दलिया, उडदचं जे पीठ म्हणतो दादा आपण, हे 15 किलो लागतंय दादा ओके. ह्याला. ते क्वांटिटी वाईज तुम्ही जास्त कमी करू शकताय, पण ह्याचं जे फॉर्म्युलासाठी लागणार आहे ते 15 kg लागणार आहे, प्युअर उडद डाळच. ओके. त्याच्यानंतर ते गव्हाचं जे मी सांगितलं त्याचं पीठ जे आहे ते आपल्याला 10 किलो लागणार आहे. हे नॉर्मल नाही दादा, ते खपली गहूपेक्षा पण एक जुनं गहू येते, त्याचंच देशीमध्ये येते ते. त्याचं एक 10 किलो पीठ लागतंय दादा. त्याच्यानंतर हे वनस्पती सफेद मुसळी म्हणून येते दादा. हे सगळं आता पावडर फॉर्म मध्ये. ओके. हे दाखवू दादा प्रत्येक. नाही ठीक आहे. आता हा, आता मी एक असं रफली सांगतो तुम्हाला. सफेद मुसळी 150 ग्राम, अश्वगंधा 100 ग्राम, नागकेसर 100 ग्राम, सोंठ 200 ग्राम, आणि हळद आपलं 200 ग्राम, पुनर्नवा 200 ग्राम. ओके. देशी गाईचं तूप 15 किलो. आणि दादा इथं अजून एक आता लय टफ गोष्ट आहे. तूप जे घेणार आहे 100% वैदिकच तूप पाहिजे दादा. तुपांमध्ये 4 टाईपचं तूप बनवलं जाते. डायरेक्ट गाईचं दूध पिळायचं दादा, ते त्याचं फॅट काढायचं एक मशीन आहे दादा. भरपूर मोठं जिथं 2 नंबर होते तिथं डायरेक्ट गाईचं शाईच काढतात दादा त्याच्यातलं. आणि ते फ्रीजमध्ये स्टोअर करून ते घट झाल्यावर त्याला तापवतात, ते डायरेक्ट आपलं तूपच होते. ते बटर ऑइल म्हणतात दादा ऍक्च्युली, पण इथं ते तूप म्हणून विकले जातं, ते घ्यायचं नाही दादा. ओके. जे आपण नॅचरल पहिल्या पद्धतीनं दूध काढून ते ह्याच्यावर तापवून परत त्याला अखंड ते शाई आणि जे दूध असते त्याला दही लावून परत हाताने जे आपण रवीनं हे करतो की दादा तूप बनवतो, तेच तूप ह्याला औषधला लागणार दादा. नाहीतर असं म्हणू नका की आम्ही हे सगळं फॉर्म्युला सांगितलं आणि रिझल्ट आला नाही. हे एकाही रॉ मटेरियल मध्ये दादा आपल्याला कॉम्प्रोमाइज, क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज चालणार नाही. आणि कंपल्सरी खिलारचंच तूप पाहिजे दादा. ओके. तूप 15 किलो, परत गहू 10 किलो, आणि आपलं ऑर्गॅनिक हे गूळ जे आहे बघा दादा, हे आपण आता तुपातच हे करून घेतलेलं आहे. म्हटलं तर तुपात गरम करून हे करून घेतलेलं आहे लाडू बनवण्यासाठी. हे एक अर्धा किलो तुपात करून घेतलेलं आहे. हे गुळाचं पण क्वालिटी ऑर्गॅनिकच पाहिजे दादा. एवढं रॉ मटेरियल ह्याच्यासाठी लागतं दादा. आणि ह्याच्यात हे मी तुम्हाला लिस्ट देतो दादा. हे वनस्पती सोडून आपलं कॅटल फीड मध्ये हे 12 वनस्पतीचं मिक्स म्हणून टाकतोय दादा. हे पण आपण ह्याच्यात टाकतोय. ह्याच्यात तुळसी आला, शिलाजीत आला, परत आपलं बिदारी कांड आला, गोक्षरू आला, ताल मकाना आला, हे सगळंच मिक्स आपल्याकडे भेटते दादा. हे एवढं सोडून हे एवढं लागतं दादा. हे 12 वनस्पतीचं मिक्स. ओके. तर आता एक गोष्ट मला हिथं विचारायची की आता तुम्ही या बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या, तर त्यात म्हणले की देशी गाईचं पण तूप, खिलारचं हे वैदिक पद्धतीचंच पाहिजे किंवा वनस्पती वापरतोय त्या पण ओरिजिनल जिथलं फॉरेस्ट जंगल हार्वेस्टेडच पाहिजे. तर मग कदाचित आम्हाला हे मिळणं कठीण पण आहे. तर समजा एखादा शेतकरी, आता ही खरी चांगली गोष्ट आहे की आज तुम्ही आम्हाला सगळा फॉर्म्युला येथे दाखवताय, पण ते कलेक्ट करणं अवघड आहे. तर मग पुढील काळात आपण शेतकऱ्यांना समजा द्यायचं जर असेल, तुमच्याकडून आम्हाला हवं असेल, तर असंही करू शकतो आपण. हा, भेटू शकतो दादा, काय. ओके. ओके. आणि दादा ह्याच्यानं अजून एक होईल, जसं हे आपण वापरण्यावर मी चॅलेंज देऊन सांगतो की बंद पडलेलं बैल 6 महिन्यात चालू किंवा 3च महिन्यात होऊ शकते, पण आपण 6 महिन्यात सांगूया दादा. ओके. 100% त्याच्यानं गाय पण कन्सिव्ह राहणार. ह्याच्यानं दादा मेडिकल वाल्यांना आपण जे पैसे देणार आहे त्याच्यापेक्षा पण हे आणि शेवटी उगवणार शेतकरीच आहे दादा. वनस्पती परत शेतकरीचाच फायदा होणार आहे ह्याच्यात. शेतावरी 700, 800, 1000 रुपये किलो पर्यंत रेट आहे दादा त्याला. ओके. मग आपण मोठं गोशाळा आहे, त्यांनी अर्धा एकर भर पण करू शकतात. म्हटलं तर हे फॉर्म्युला ना शेतकरीसाठीच खास फॉर्म्युला आहे. ओके. आपण स्टार्ट करूया. येस. मला तुप्पा हाकलेला वडदोड कुड तुप्पा सान्निट दे. तर पहिला आपण हे सगळं तूप ह्याच्यात घालायचं आहे. ಇಲ್ಲೆಡು ಒಂದು ಎಲ್ಲ ಒಮ್ಮೆ ಹಾಕೊಡು.
आमच्याकडे दादा काळं गाईचं आपण शतावरी त्यान वापरून आपलं जे काळं गाय आहे आतली ओके ते म्हणा हे थोडं हां पटापट हात मी पुढे घेतो. थोडं थोडं असलं एक ठराविक गाया पण आहेत ते वासरू पिऊन पण दादा आपल्याला 2 लिटर 3 लिटर पर्यंत पण दूध देतात. ओके आणि दिसायला तर एकदम स्लिम दिसतात. हे वनस्पतीमुळे दादा काय पण होऊ शकते बाबा. ಎಲ್ಲ ಸ್ವಚ್ಛ ಹಾಕ್ರ ಉರಿ ಕಮ್ಮಿ ಇಡ್ಬೇಕಾದ್ರೆ ಒಟ್ಟು ತಕ್ಕ ಬಂದಿಡು. बिडबडी माझ्या पण आता एक गोष्ट समजा एखाद्या शेतकऱ्याला समजा तो म्हणलं की नाही हे मीच बनवणार तर हे तूप नाहीये त्याच्याकडे मग त्यांनी कुठे जाऊन तूप आणलं पाहिजे की त्याला स्वतःच करायचा आहे फॉर्म्युला. हा दादा आता आपण तर कसं करतो आपल्याला जे निघतंय तूप ते घरी पण वापरतो थोडंफार राहिलेलं मार्केटिंग पण करतो दादा. पण त्यांना जर पाहिजे असेल तर आता बरेच शेतकरी आहेत दादा तूप देणारे गॅरंटेड आणि ह्याच्यामुळं तुपाला पण मागणी येईल दादा शेतकऱ्यांचं. काही लोकांचं असं आहे की त्यांच्याकडे तूप आहे पण मार्केट नाही माहिती नाही त्यांनी पण असं हे करू शकतात. जर याच्यासाठी आमच्याकडे समजा गिर गाई साहिवाल किंवा राठी याचं तूप असेल तर चालेल मग कसं होतंय दादा आपल्याला तुपाचं खिलारचं माग पण दादा आपलं वर्मी कंपोस्टचं अजून पण युनिट चालू आहे माग इथं होतं ते फक्त आता गाई वाढल्यामुळे आम्ही माग केलोय. तेव्हा पण तुम्हाला मी बोललेलो दादा एका खिलार गाईचं वर्मी कंपोस्ट मध्ये आपल्याला 40 ते 50% सेंद्रिय कर्ब आहे. लास्ट टाइम आपण सांगितलेलं होतं बरोबर. गिर मध्ये 10 ते 12% आहे. ते 5 टन वापरल्यावर आपल्याला 1 टन वापरायला लागते दादा खिलारचं. मग तसं तूप पण दादा मग क्वांटिटी लई भरपूर लागेल त्याला. बरोबर. कारण हे 1 किलो तूप खिलारचं आणि गिर सहीवालचं एक 3-4 किलो तर इक्वल होते बघा दादा. ओके. आणि दादा बऱ्याच तुम्हाला अजून सांगतो मी वळू बैलाला आपलं काय रुटीन असतंय ते पण आपण ओपनली शेतकऱ्यांना सांगूया दादा. कारण वळू बैल टिकायचं आता लय गरजेचं आहे. पुढील भविष्यात चांगलं ब्रीडिंग किंवा हे सर्व वळूवरतीच आता काही असं आहेत की दादा नवीन वळू आहेत त्यांना लई दिवस टिकवण्यासाठी पण हे महत्वाचं आहे. आणि असं चनेगाव बैलासारखं एक हिरा आहेत जे आता वय झाल्यात पण अजून आपल्याला 4-5 वर्ष तर त्यांचं पैदास पाहिजे. मग पण ते आपल्याला गाईवरती स्टार्ट पाहिजे आणि कन्सिव्ह रेट पाहिजे त्यांच्यासाठी रामबाण असायचं. ओके. हे शेतकरी करू पण शकतात दादा त्यांच्या घरी. आपण आता ऑलरेडी दुसरा ब्रीड मध्ये दादा आपण तयार करून पण देतोय केजी बेसिसवर. ओके. लास्ट ತರ ಒಂದಿರ ನಿಮ್ಮೆ ಉಳಿಸ್ ಇದಲ್ हां इतर उळस ನಲ್ಲಿ. तर आता याच्यामध्ये जवळपास किती तूप आपण हे केलंय? 15 किलो. 15 किलो. आणि याच्यापासून आता जे काही बनणार आहे तर ते आपण किती दिवस किती आपल्या यांच्यासाठी वापरू शकतो? आता दादा तर आम्ही स्वतःला जे वापरणार आहे ह्याच्यासाठी तर आम्ही वळू बैल आपलं जे काल तुम्ही घेतला सोन्यासाठी ते आपण रेग्युलर सकाळी 100 ग्राम संध्याकाळी 100 ग्राम देणारच आहे. जर फक्त तुमच्या ते एका वळू बैलाला जर आपण रेग्युलर केलं तर ते या एवढं जे काही फॉर्म्युला आपण वापरलाय जो काही ग्रॅम किलो तर हे किती दिवस त्याला पुरेल? हे दादा बऱ्यापैकी याच्यात 12 ते 15 किलो होईल. ओके. आपल्याला महिन्याला 6 किलो लागतंय. ओके. मग 3 महिन्याचं त्याचं होतंय. मग आता हे जे बनेल तो हे सगळं मिक्स झालेलं फॉर्म्युला हे आपण सेव्ह म्हणजे ठेवायचं कशात असतं म्हणजे स्टोरेज? स्टोअर म्हटलं तर उन्हात नको दादा घरातला आतला बाजूला पॅक करून व्यवस्थित एअर टाईट करून ठेवू शकतो. एअर टाईट करायला पाहिजे. मग रोज त्यातनं गरजेनुसार काढून घ्यायचं. हा ही जरा विषय किती आपल्याला दादा असं करायचं नाही 10-15 दिवसासाठी बाहेर ठेवायचं आणि बाकीचं एअर टाईट पॅक करून ठेवायचं. ओके. हा किती आला जरा विषय किती बिशी म्हणून. आणि दादा हे आपण आता समजा एखादं चांगलं गाय आहे आपल्याला रिपीट व्हायला लागलंय तर डिवर्मिंग करायचं आणि हे चालू करायचं 3 महिना. ओके. ह्याच्यासाठी पण आपण कधी कधी तर आणलेला गाय किंवा आपल्यातलंच काय तर आणि ह्याला दादा सरकी एक चालत नाही त्याचं डाएट मध्ये. ज्याला आपण हे गाईला देणार आहे त्याला सरकी बिरकी पूर्ण बंद करायला लागतंय.
ओके. सरकी फीड देऊ देत त्यांनी, बाकीचं शेंग पेंड मका हे पण चालेल, पण जे चरबी वाढवणारे जे घटक आहेत, आपण दादा एकही गाईला आपण एवढं याला दूध आहे, 4 महिन्याचं वासरू आहे, पण त्याला 1 कणभर पण सरकी नाही दादा त्याला. म्हणजे आपण डेली रुटीन मध्ये कधीच सरकी हा कुठल्याच ह्याला नाही वापरत. नाही दादा. फक्त आपल्या फॅक्टरीमध्ये जे म्हशी आणि HF आहेत त्यांना पण सायंटिफिकली सायंटिस्टचा अनुसार दादा त्यांना 10 ते 15% तेवढंच, क्विंटलला 15 किलो. ओके. त्याच्यापेक्षा जास्त त्यांना पण चालत नाही दादा. विषय तो ಎಲ್ಲ ನೆಟ್ಟಗೆ ಬೆಳೆದು ಹಾಕಲ್ಲ ಏನಾಟ ಅಟ್ಟು ಉಳಿಯೋದು ಒಂಥರಾಗ ಮಾಡ್ಕೊ ಬೆಳೆದೆಲ್ಲ ತಕೋ ವಿಷಯ ಆಯ್ತು ಜರ ಸಣ್ಣ ಮನೆ ಇದು ಹಾಕು ಮಲ್ಲ ಗಣಪ ಆ ಕಡೆ ಹಾಕು ಹಿಡಿ इदा ಎರಡು ಹಾಕ್ರಿ जराचं सावकाश हाका मल्ला ಒಂದು ಕಡೆ ಕೊಡು. दादा आता आपण हे गरम केलेलं आहे तूप थोडं सण ಮಾಡಿದೆ एकदम सावकाशात. मग त्याच्यात दादा हे आपलं उडीदाचं जे पीठ आहे डाळीचं, डायरेक्ट उडीद चालत नाही दादा. आतलं जे डाळ असतंय पांढरं त्याचं पीठ जे आहे ते आणि ते गहूचं हे आपण भाजून घेणार आहे दादा. मग दादा हे रोज जर 200 ग्राम घातला, वळू बैल असू दे गाय असू दे, वळू बैलाला तर एवढं टॉपचं रिझल्ट आहे. त्याच्याकडनं कधी बैलाकडनं म्हणून गाय रिपीट होणार नाही. ओके. आता याच्यामध्ये असं पण विचारायचं की तुम्ही गायींचा पण उल्लेख केला, तर कधी कधी गोशाळेमध्ये पण काही काही चांगल्या गायी असतात की ज्या गाभण राहत नसतात, तर त्यांच्यासाठी पण हा त्यांच्यासाठी तर फॉर्म्युला लई महत्वाचं आहे दादा. त्यांच्यासाठी कंपल्सरी 3 महिना जर हे द्यायचं कन्सिव्ह होईपर्यंत. परत आपण ह्याच्यानं दादा मी महत्वाचाच मुद्दा सोडलो, बैलांमध्ये स्पर्मचं क्वांटिटी ऑलमोस्ट 3 टाइम्स वाढवते दादा. स्पर्म क्वांटिटी वाढवते, स्पर्म मोटॅलिटी वाढवते. एक बैलांमध्ये स्पर्म तयार होतात पण ते ॲक्टिव्ह नसतात, इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये असतात. ते स्पर्मचं मोटॅलिटी वाढवते दादा. परत सांगायचं तर स्पर्म काउंट वाढवते आणि क्वालिटी वाढवते दादा स्पर्मची. असं एबनॉर्मल स्पर्म राहणार नाही ज्याच्यामुळं बच्चा जलमतानाच कमजोर जलमला, असं पण काही काही केस आहे दादा. कारण तुम्हाला माहिती आहे जसं बीज असतंय, बीजपासून आपण शेतीत काही काम करत असताना बीजपासून त्याला आपण ट्रीटमेंट करत असतोय दादा. बरोबर. तसं बैलाचं बीज हे ओरिजिनल म्हटलं तर स्ट्रॉंग पाहिजे दादा. त्याच्यावर वासरांचं साईज पण डिपेंड असते. आता समजा की आपल्याकडे लई मोठा साईजचा बैल आहे पण त्याच्या मेंटेनन्स आपल्याकडे वनस्पतीतून होत नाही, किंवा स्पर्मचं क्वालिटी ज्याचं ते वीर्याणू आहे त्याचं क्वालिटी कमी असल्यामुळं वासरांच्यात पण ते पाय वाकडा किंवा जे साईज पाहिजे तेवढं भेटत नाही, हे पण असं होऊ शकतं. आता हे दुसरं आपण त्याच्यामध्ये पीठ टाकतोय ते कशाचं आहे? हे गहूचं आहे दादा. आता याच्यामध्ये मला थोडंसं हे विचारायचं की आपण डाळीचं पीठ असेल, गव्हाचं पीठ असेल, तर एक प्रश्न असा पण येतो की बाबा मग ते ऑर्गॅनिक फार्मिंग मधलं असावं का? कंपल्सरी 3% ऑर्गॅनिक कार्बन असलेल्या जमिनीतलंच पाहिजे दादा. जेव्हा आपण औषध म्हणून करतो माणसासाठी असू दे गायींसाठी असू दे, तेव्हा क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज चालणार नाही दादा. ते पैसे किती पण लावू दे त्याला, नाहीतर ह्याच्यातलं क्वालिटीमध्ये काही जरी कमी असेल तर 100% रिझल्ट येणार नाही. ಎಷ್ಟು ಬೇಕು ನೋಡು ಮಲ್ಲ ಉಂಡೆ ಆಗ್ಬೇಕು ನಾವು. आता आपण समजा आता नुकतंच दिवाळी झाली, तर दिवाळीमध्ये जे बेसनाचे लाडू करतो, तर बेसनाचे लाडू बनवून आपण जेव्हा बर्नीमध्ये आपल्या घरात स्टोअर करून ठेवतो, तर त्याच्यात एक असा मऊपणा असतो, तर हे लाडू पण कायम तसे असे मऊसर राहणार. कारण देशी गाईचं तूप असल्यामुळं आपण जे घरी खातो शक्यतो असं कोण बनवत असणार दादा, पण आपण बनवून बघितलंय देशी गाई मधलं आपल्या घरी खायला लाडू बनवलेलं दादा, हाय मॉइश्चर म्हटलं तर एकदम स्मूथ असते दादा, तसंच राहणार आहे. आता हे आपल्याकडे जास्त म्हणजे जास्त आपल्याकडचे जनावर पशु आहेत, त्यामुळे आपण बनवण्याची क्वांटिटी ही एवढी मोठ्या प्रमाणात, समजा एखाद्याकडे 1-2 आहेत तर त्यांनी त्या पद्धतीने डिवाइड करून करायला लागणार. पण फॉर्म्युला मधलं जे पर्सेंटेज आता मी सांगितलं ह्याच्यात निम्म पाहिजे असेल तर सगळं निम्म मटेरियल वापरायचं, त्याच्यात निम्म तर निम्म. ओके.
तर मंडळी आता खरं तर ही कढई बरीचशी मोठी आणि त्याच्यामध्ये बनलेलं जे हे आपण काय म्हणू या पदार्थाला काय म्हणू आपण, की काय देतोय आपण हे याला दादा काय नाव? वनस्पती सप्लिमेंटच म्हणू शकतो. वनस्पती सप्लिमेंट. तर आता ही मोठी कढई आहे कारण या शेतकऱ्यांच्या दावणीला गायी असतील, बैल असतील मोठ्या प्रमाणामध्ये आणि तुम्हाला दाखवण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणामध्ये केले. पण तुम्ही तुमच्या घरी आपल्या रेग्युलर घरातल्या कढईमध्ये देखील तुमच्या गरजेनुसार थोड्या प्रमाणात करू शकता. समजा एखाद्याकडे एकच वळू बैल आहे किंवा एकच शर्यतीचा बैल आहे, त्यामुळे फक्त आता दिसताना हे मोठं दिसतंय कारण तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून आणि त्याचबरोबर त्यांची पण गरज होती शेतकऱ्याची, त्यामुळं पण तुम्ही तुमच्या पद्धतीने ते करू शकताय तसं. आता रोहितजी आपल्याला पुढचं आता 2 आपण त्याच्यात गव्हाचं पीठ असेल, डाळीचं पीठ असेल, हे मेन मिक्स केलं, तूप मिक्स केलं. आता त्याच्यामध्ये काही वनस्पती तर त्याबद्दल आपल्याला ते माहिती देत आहेत की आता काय त्याच्यामध्ये टाकलं जाणार आहे. तुम्ही बारकाईने बघा की ज्याचं आपण येथे नाव देखील तुम्हाला ते प्रत्येक घटक त्याच्यामध्ये मिक्स करत असताना आपण त्याचं नाव आणि एक फोटो तुम्हाला तिथे देणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रोहित पाटील यांनी हेही सांगितले तुम्हाला शक्य असेल तर त्याच्यासाठी आपण त्यांनी ओपनली तो फॉर्म्युला सांगितलेला आहे. आणि दुसरी गोष्ट जर बनवायला तुम्हाला शक्य नसेल तर ते देखील स्वतः बनवून तुम्हाला हे घरपोच पाठवू शकतात किंवा तुम्ही इथे येऊन घेऊन जाऊ शकता. कारण आता बऱ्याचदा एक गोष्ट झाली की हल्लीच्या धावपळीच्या काळात त्याच्यासाठी लागणारं जे मटेरियल आहे त्यांनी सांगितलं की जे ऑर्गॅनिक किंवा ते प्रॉपर जंगलातल्या वनस्पती तर त्या तुम्हाला मिळवणं कठीण जाईल किंवा ते शोधून आणणं कठीण जाईल आणि ते कठीणच काम आहे तसं पाहायला गेलं तर. कदाचित एखाद्या गावात एक भेटेल तर दुसऱ्या गावात दुसऱ्या एखाद्या तालुक्यात जिल्ह्यात तिसरं. तर ह्या गोष्टी यांच्याकडे अवेलेबल आहेत तर आपण ह्या माध्यमातून देखील ते त्यांच्याकडून ऑर्डर करू शकतो. बरोबर दादा आता आपण ह्याच्यात सगळं वनस्पती जे तुम्हाला ओके स्टार्टिंग नाव सांगितलंय ते परत रिपीट करायला लागणार. हो आता फक्त जे टाकताय तुम्ही त्यावेळेस आम्हाला सांगा की आम्ही सध्या याच्यात हे टाकतोय शतावरी की जेणेकरून आपल्या सर्व शेतकरी बांधवांना फायदेशीर राहील. हे दादा येलो शतावर आहे. शतावरीमध्ये 3 टाइप्स असतात. हे पिवळी शतावर आहे सगळ्यात बेस्ट. आता आपण पहिला हे टाकतो शतावर. का केलं मग आता हे आपण बऱ्याचशा वनस्पतीत तर हे एकदाच टाकायचे आणि मग परत मिक्सिंग करायचं का एक एक टाकून मिक्स करायचं? सगळं एकत्र मिक्स करून टाकलं तरी चालतंय दादा. ओके याला मिक्स करा का करेक्ट. हे सफेद मुसळी आहे दादा. ओके अश्वगंधा. हे अश्वगंधा आहे दादा. हे स्पर्म आणि काउंट आणि स्पर्म मोर्टॅलिटी हे वनस्पती लय आणि एरेक्शनला बैलाचं स्टार्ट हे होण्यासाठी. ओके हा सर्वात मुख्य घटक आहे असं म्हणूया आपण. अश्वगंधा बरेचसे शेतकरी त्यांच्या इथं पिकवत असतात. काही शेतकरी आपण पाहतो. हे नाग केसर आहे दादा. नाग केसर. हा आता हे नाग केसर तसं पाहायला गेलं तर कुठल्या भागात हे वनस्पती? जास्त गुजरात मध्ये. ओके गुजरात मध्ये पण ती पिकवली जाते का जंगलात? पिकवली पण जंगलात आणि शेतकरी पण पिकवतात. आता जरा जास्त अवेअरनेस आल्यामुळं शेतकरी स्वतः पिकवून पण त्याचं मार्केटिंग करायला लागलं. त्याचा बरेच चांगला फायदा आहे माणसांवर म्हणा याच्यावर. हे सोंठ आहे दादा. ओके आता एक्झाम्पल तुम्हाला दाखवायचं तर हे सगळ्यांना कॉमनली नोन आहे म्हणून दाखवतोय कळतंय. हे हळद जे आहे हे प्युअर दादा 4% कार्बन असलेल्या जमिनीतलं आहे. तुम्ही पण ह्याचं वास बघूनच ह्याचं क्वालिटी तुम्हाला कळेल. मग तुम्हाला हे कॉमन आहे म्हणून तुम्हाला सांगितलं जातं. हेच ग्रेडचं ह्याला वापरायला लागणार. ओके तरी बघायला तक्को. हे पुनर्नवा आहे दादा. हे किडनीचं फंक्शनिंग लई चांगलं करतं.
हे शिलाजीत आहे दादा. हे सगळ्यात सेक्शुअल ऍक्टिव्हिटी वाढवण्यासाठी सगळ्यात टॉपचं वनस्पती आहे. हे कुठल्या भागात जास्त पीक असतं हे याचं? दादा आपलं ह्याच्याकडे असतंय, पंजाब बेल्टला जास्त. हे गोक्षरू आहे दादा. ओके. हे आपलं लोकल पण असते, पण आपल्याला गोखरू म्हणतात त्याला आपल्या लोकांना. गोकुरू. गोखरू पहिला जे चरायला सोडल्यावर दादा गायींचं किंवा बैलांच्या पायात जे ते हे अडकत होते जंगलात, ते त्याचं काटा, ओके. तेच म्हणून त्याला गोक्षरू म्हणतात दादा. ते जंगलात जास्त प्रमाणात महाराष्ट्र कर्नाटक मध्ये हायेस्ट भेटतं दादा. ओके. हे विदारी कांड आहे दादा. हम्म. मी हे सगळ्यात म्हणलं तर आपलं जे फॅक्टरी आहे बघा दादा, हम्म. त्याच्यात आम्ही हे 12 वनस्पतीचं चूर्णच आणतो दादा. ओके. आपल्या मित्रांना एक देतात, ते तुळशी आलं त्याच्यात, पुन्हा म्हणजे आता ज्या वनस्पती मिक्स ते केल्या त्याचे सोडून हे त्याच्या वेगळं आहे. हा. आणि त्याच्यात पण त्याच्यात शतावरी 12 अश्वगंधा त्यांना आहे दादा, थोडं प्रमाणात. हे कंपल्सरी आपण वापरू. याला की ह्याच्यात आवळा येतोय दादा. ओके. ते आपण फॅक्टरीमध्ये पण वापरतोय हे वनस्पती. हम्म, हम्म. याला कल्स आणि बेला आपण आता आपण हे सगळं मिक्स करतोय, सगळं हे केलं. सगळं मिक्स करतोय दादा. चांगलं एक 5-10 मिनिट मिक्स करायला लागतंय दादा. आता गॅस चालू आहे का बंद आहे? चालू आहे दादा. गणपत सन मड गॅस सन. म्हणजे हे फायनल सगळं मिक्स होई तोपर्यंत गॅस कंटिन्यू चालूच ठेवायचं. आता प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात खरं तर आता हे जे आपण बनवतोय तर या दादा हे- ताई आपल्याला बनवून दाखवतात. तर प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात तो शेतकरी त्याच्या घरातील त्याची वाईफ असेल, मुलगी असेल, तर त्यांना हा फॉर्म्युला सांगून रेग्युलर त्यांच्याकडून बनवून घेऊ शकतात. कारण हे आपल्या पुरुषांना कदाचित सडवं बनवणं, मिक्स करण्याचा फॉर्म्युला कदाचित थोडस टफ होणार दादा हे आपल्याला. टफ होणार आपल्यासाठी. आणि दादा खरोखर आपल्याला काय जर मोठं करायचं असेल तर आपण वनस्पती आणि ह्याच्या मागा जेवढं जुनं लोक आपलं जसं करत होते त्याशिवाय आपल्याला ह्याच्यात पर्याय नाही. कारण इंग्लिश मेडिसिन्समध्ये दादा असं नाही की मी म्हणत ते वापरू नका, पण त्याचं जे रिझल्ट आहेत ते टेम्पररी आहेत दादा. स्टेरॉइड्स म्हणा, हार्मोनल इंजेक्शन्स भरपूर भेटतात बैलांसाठी त्यांना, पण ते लई चुकीचं आहे दादा. हे आपण घरी पण माणूस खाऊ शकतो ह्या क्वालिटीचं ह्याच्यात सगळं आहे दादा. आणि एक तुम्हाला सांगायला विसरलो दादा, होतच बेटा, जेव्हा आपण दादा हे बंद ಮಾಡ್ಬೇಕು ಒಂದು 2 मिनिट. जेव्हा आपण दादा हे रेग्युलर हे करत असते बघा दादा, बैलाला देतो आपण खोंडाला, स्टार्टिंग 1.5 वर्षापासून जर चालू केलं आपण, आयुष्यभर ते खोंड एक थांबणार नाही. ते एक विषय झाला दादा. आणि ह्याच्यातून कमीत कमी रोज 200 ग्राम द्यायचे दादा. सकाळी 2 लाडू आणि संध्याकाळी 2 लाडू, 100 ग्राम, सकाळी 100 ग्राम, संध्याकाळी 100 ग्राम. तर त्याच्यात तूपच जाते दादा कमीत कमी 70-80 ग्राम ओके. बैलाला. जेव्हा तूप त्याला देशी गाईचं खायला भेटते बघा बैलाला, तेव्हा त्याचं स्किन म्हणा, त्याचं शिंगाचं वाढ म्हणा, किंवा त्याचं ग्रोथ आणि इम्युनिटी पॉवर. आता लंपीसारखं बऱ्याच आजारी आपण पण लई लॉस करून घेतलं होतं तेव्हा. मग त्याच्यावरती सगळ्यांवरती, एकावरती नाही, सगळ्यांवरतीच ऑल इन वन काम करते. महत्वाचं तर मेन आपण बैलासाठीच आहे दादा, ह्याच्यासाठी त्याचं रिप्रोडक्शन. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्र